डगआउट मध्ये. आता मात्र स्टेट चा फटका, क्षेत्ररक्षक तैनात, बनेल दर्शक, चेंडू निघून जाईल 6 धावेंसाठी. लॉंग ऑफ मध्ये चांगला फटका गौरव मध्येच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाला. संदेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. झेल सुटला किरण गावंडचा, परंतु मोठी विकेट देखील मिळाली त्या चेंडूवरती. त्यानंतर आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू, चांगला फटका, चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावेंसाठी. अगदी या फलंदाजाचा विचार करायला गेला तर कमी चेंडू खेळतो, परंतु कमी चेंडू मध्ये चांगला प्रेशर विरोधी संघावरती टाकून देत असतो नेहमीच. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 36 या अंकावरती. पहिल्या षटकात 16 धावा होत्या. या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात. अगदी संघ नायकाला मात्र चांगला आसमान दाखवत असताना सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके गौरव मध्येच्या फलीतून. छत्तीस. शेवटचे 12 चेंडू असतील गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी उमेशला मात्र इथे पाचारण केलं गेलंय पंचांच्या डाव्या हाताने, म्हणजे द विकेटने मारा करेल. आणि इथे मात्र थोडासा अभ्यास करत असताना अगदी पहिल्याच चेंडूचा खराब चेंडू फेकू नये यासाठी इथे मात्र थोडासा खिलपट्टीचा अंदाज घेत असताना गोलंदाज उमेश आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र पहिला चेंडू किरणच्या विरोधात फेकेल. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता. पाहिजे तितकी गती नाहीये चेंडू मध्ये, परंतु चांगला फटका होता. त्याच्यावरती एकच धाव पाहायला मिळाली. आता मात्र षटकार हॅट्रिक साठी सज्ज असेल गौरव मध्ये. सलगच्या शेवटच्या 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले होते. त्यानंतर षटक संपलं. आता मात्र षटकारच्या हॅट्रिकच्या कदारवरती. आता मात्र पुन्हा आखू टप्प्याचा चेंडू होता, परंतु एक्स्ट्राची हाईट पाहायला मिळाली. तिथे एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न, चांगला कॉल पाहायला मिळाला गौरव मध्येचा. सांगितलं अगदी छोटासा ग्राउंड आहे आणि चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. या कारणास्तव इथे मात्र नकार दिला दुसऱ्या धावेसाठी आणि सिंगल वरती समाधान मानत असताना चांगला चेंडू, अगदी गतिवान चेंडू फेकला. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाकडे आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये पाचारण का केलं गेलं मला हे दाखवत असताना उमेश गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. संघासाठी कमबॅक करणारा हा षटक आपल्याला पाहायला मिळाला. सलगचे 4 चेंडू, 3 सिंगल, 1 निर्धाव चेंडू, माफी असावी 2 सिंगल आलेत. स्टेट ड्राईव्हचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळाली. पुन्हा एकच धावेवरती समाधान मानत असताना ह्या धोत्रेवाडी संघाचा एक मोठा फलंदाज किरण गावंडा आता नॉन स्ट्राईक एंडला उभा राहील आणि स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल गौरव मध्ये इनफॉर्म बॅट्समन या हंगामातील. आता मात्र समोरचा चेंडू होता, अगदी लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकच धावेवरती समाधान मानावा लागेल. अगदी दुसऱ्या षटकामध्ये सलगचे 2 षटकार त्याला पाहायला मिळाले. सरळचे फटके होते पंचांच्या डोक्यावरून. असेच काही फटके मात्र खेळावे लागतील गौरव मध्येला. अगदी आगली वेगळी स्टाईल करण्याची गरज नाही. आपला जो स्ट्रेंज आहे ती वलखायला पाहिजे फलंदाजाने. इथे मात्र ताकद दाखवत असताना किरण गावंडाच्या फलीतून येणारा दुसरा षटकार. अगदी 18 धावांवरती खेळताना दिसतोय आपल्याला किरण गावंडा. त्याच्या साथीने 14 धावांवरती 4 चेंडू आणि 14 धावांवरती गौरव मध्ये, म्हणजे चांगली धावा जोडल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले
46 धावा धावफलवरती पाहायला मिळतात. अगदी चांगली षटक हाताळलं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र नजर लागली आणि किरण गावंडा, नजर लागली बोलण्यापेक्षा किरण गावंडा एक मोठा फलंदाज आहे. आपली ताकद दाखवत असताना सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून मोठा फटका खेचण्यात यशस्वी झाला आणि चौथा षटक हाताळण्यासाठी, हाणामारीचा षटक हाताळण्यासाठी शिलरवाडीचे गणेश दादा भगत सामाजिक कार्यकर्ते आहेत, तरी आयोजकांच्या वतीने आपल्याला पुकारा आहे, यायचं मंचावरती बसायचंय. गणेश दादा भगत यांना विनंती असेल. आता मात्र पहिल्या चेंडूवरती बीट केलं होतं, चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर असलेला चेंडू सरळ निघून गेला. सर आम्हाला सांगतायत इथे आलाय षटकार गौरवच्या फलीतून. बावन्न धावा खेळपट्टीवरती खेळत असताना दोन्ही धोत्रेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली फली साकारत असताना खेळपट्टीवरती पहिला चेंडू निर्धाव फेकला, कुठलाही प्रेशर न घेता दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला. कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकलून दिले, थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाली आणि कुठेतरी हा ना करता दुसरी धाव मात्र सहजरित्या चांगल्या रीतीने धावफलक असताना पूर्ण केली आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 54 या अंकावरती. अगदी अंकाचा विचार करायला गेला तर 4 षटकांचा सामना आहे, अजूनही उर्वरित 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा जोडल्या जातील धावफलकावरती. समोरचा फटका, अगदी ताकद लावले क्षेत्ररक्षक, बनेल दर्शक, चेंडू निघून गेलाय 6 धावेसाठी. डीजे चला, अजूनही 2 चेंडू आहेत. नांदेवाडी संघाचा विचार केला तर कमीत कमी 40च्या आतमध्ये सहजरित्या रोखू शकला असता, परंतु इथे मात्र चांगला चेंडू पंचांनी दंडित केलाय, त्याच्यावरती प्रहार, चेंडू गेलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, आलाय तो षटकार आणि षटकाराच्या मदतीने एक चेंडू देखील एक्स्ट्राचा फेकावा लागेल, एक धाव देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती जोडली जाईल. म्हणजे 9+6 धावा म्हणजे 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 60 आणि 7 67 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. अगदी गौरव मध्ये ऑन फायर झालाय. आता मात्र बाहेरच्या दिशेने चेंडू होता, अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू पंच आम्हाला सांगतात आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पंचांनी दंडित केलाय. या चेंडूवरती पुन्हा मिळेल एक फुकटची धाव. धाव संख्या 68 या अंकावरती. चांगली धावा जोडत असताना धोत्रेवाडी संघ. आता मात्र स्लोअर यॉर्कर चेंडूचा वापर केला, एक धाव पूर्ण केली. 68 धावा धावफलकावरती, 69 धावा झाल्या धावफलकावरती आणि शेवटचा चेंडू मात्र किरण गावंडा या फलंदाजासाठी मात्र संधी दिले किरणला. यानंतर होणारा सामना असेल गेटाची वाडी आणि भलवडवाडी. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये यायचे नाणेफेकीसाठी. 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी अंती इथे मात्र माघारी परतावा लागेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली 71 या अंकावरती.